राम राम बापू. राम 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 राम. बोला पाहुणं, कसं काय येणं केलं? आलो होतो, जरा मुलीचं लग्न करावं असा विचार आहे. एखादा मुलगा असेल तर पहा. माझाच मुलगा आहे, चांगला आहे, शिक्षण घेतलेलं आहे, चांगला नोकरीला पण आहे. अरे वा, मला वाटलं तुम्ही आमच्याशी नाता करता का नाही, पण चांगली गोष्ट आहे. मग कशाला उशीर करायचा आहे, तात्काळ जाऊ आपण भटजीकडे जाऊन आपण पत्रिका बघून घेऊ. चालतं, काही हरकत नाही. राम राम. आमच्या मुलांचा आणि मुलीचा विवाह जुळवायचा आहे. जरा गुरुपत्रिका जुळते का पाहिजे होतं. मुलीचं नाव शुभांगी आहे, तुम्ही बघा तुमच्या पंचांमध्ये. आणि मुलाचं नाव स्वप्नील आहे. तुमची गुणपत्रिका जुळते का बघा. खूप छान, खूप छान. मुला आणि मुलीचं लग्न चांगल्याने पार पडतं. हे काही दोष नाही आहे पत्रिकेमध्ये दोघांचे. नाही नाही, सर्व ओके, ठीक आहे. ठीक आहे. चला मग या पाहुणा तुम्ही, मी घरी बोलवून घेतो. आणि आपले बायस्कर साहेब आहेत, त्यांचा मुलगा अतिशय चांगला आहे आणि त्याला चांगली नोकरी, शासकीय जमीन आहे. तर मग तुझं लग्न आपण जुळवून टाकू, पुढच्या महिन्यात करून टाकू लग्न. ठीक आहे पप्पा, मी तुमच्यानुसार लग्न करायला तयार आहे, पण माझी एकच अट आहे की आपण लग्नापूर्वी त्या मुलाची एकदा सिकल सेलची तपासणी करून घेऊ. अरे तुला काय समजतं का? एवढे मोठे लोक आहेत ते, असं जर विचारलं तर काय म्हणतील ते? तुझं लग्न कुठंच होणार नाही, ते लग्न करणार नाही, लग्नाला नकार देतील. तुला समजत नाही का? अरे नाही पप्पा, यामध्ये काही चुकीचं नाही आहे. आम्हाला आमच्या शासकीय शाळेमध्ये शिकवलं आहे की हा आजार एकाकडून दुसरीकडे जातो, अनुवांशिकता आहे. समजा मी असं नाही म्हणत आहे की त्याच्यामध्ये असेलच तो आजार, पण समजा निघाला तर मग पुढच्या पिढीमध्ये पण होणार. ते न व्हायसाठी आपण आधीच त्याची तपासणी करायला पाहिजे. ठीक आहे बेटा, आजपर्यंत मला पण माहित नव्हतं की हा आजार अनुवंशिक आहे, एकापासून दुसऱ्याला होतो. म्हणजे भविष्यात तुमच्या होणाऱ्या मुलाला पण हा आजार होऊ शकतो, हे माहित नव्हतं मला. बरं झालं. ठीक आहे, मी त्यांना तसं बोलून घेतो. असतील काय तर आपण लग्न करू, नसेल तर कॅन्सल करू. मी सगळ्या बहिणींना हेच विनंती करते की लग्नापूर्वी आपण सिकल सेलची रक्त तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि नंतरच लग्न करायला